बंगाची भाजी निवडून थोडीशी उकडून घेते. उकडलेलीच आहे. आता बंद करणार आहे मी गॅस. भाजी उकडून झालेली आता ती चाळणीमध्ये मी ओतून घेणार आहे, म्हणजे पाणी निघून जाईल सगळं. तर जास्त वेळ नव्हती ठेवली मी. तर गॅस बंद केलेला तर ते पाणी काढून मी चाळणीमध्ये काढून घेते. तर मी ह्या पद्धतीने भाजी काढून घेतलेली चाळणीमध्ये. आता थोडीशी थंड झाली की त्यातलं पाणी पिळून घेणार आहे. चाळणीत ओतून घेतलेली, गाळून घेतलेलं आपण पाणी त्याचं ते पिळून घेतली मी. थंड झाली एकदम. आता ती थोडी अशी मोकळी करायची. तोपर्यंत कढई तापायला ठेवलेली आहे मी. कढई तापून घेतली की मग त्यात तेल टाकणार आहे. त्याच्यासाठी लसूण घेतलेला आहे. हा एक 5-7 पाकळ्या आहेत, ठेचून घेतलाय. एक कांदा घेतलाय. कांदा तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. आणि मिरची घेतली एकच. तशी तरी मिठाचीच करतात, पण मी थोडंसं एक मिरची घेतलेली. आता तेल टाकून घेते मी. तेल गरम झाले चांगलं, त्याच्यामध्ये लसूण टाकायचं. लसूण चांगला लाल होऊन द्यायचंय. लालसर झालाय. आता मी जे भाजी उकडून घेतली त्याच कढईमध्ये केली भाजी. आता कांदा आणि ही मिरची टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. आता कांदा पण छान लाल होऊन द्यायचा आहे, तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा पण छान लालसर झालाय. त्याच्यामध्ये मीठ टाकते मी. चवीनुसार टाकायचे. आता कांद्यात पण मीठ टाकले, थोडंसं नंतर भाजी परतवताना पण टाकणार आहे. आता ही भाजी आपण जी सुट्टी करून घेतली ती टाकते त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायची. आता थोडंसं मीठ अजून टाकते मी. छान सगळं मिक्स करून घ्यायची मस्त. आणि 5 मिनिटं परतून घ्यायची. झाली मग भाजी आपली तयार. आता थोडंसं त्याला पाणी पण सुटतं, आणि ते पाणी चांगलं त्यातलं जिरू जाऊपर्यंत परतवायची छान. मग तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, छान लागतं. लहान मुलं पण खाऊ शकतील मिठाची बनवली तर. तर नक्की ट्राय करा. आणि तुम्ही पण कशा पद्धतीने बनवता ते मला सांगा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.